नमस्कार, मी इर्शाद पटेल ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह। ताजा हालातची टीम पोहोचली आज देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्ता येथे, ज्यामध्ये सरपंच आणि उपसरपंचाची निवड आज झालेली आहे। सरपंच म्हणून शिवराज पाटील यांची तर उपसरपंच म्हणून शेख आसमा बेगम यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ग्रामपंचायत माळेगाव मक्ता, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये सरपंच म्हणून शिवराज बसवंतराव पाटील माळेगावकर तर उपसरपंच म्हणून आसमा बेगम अहमद पाशा यांची निवड करण्यात आली। ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रमुख शिलेदार ठरले ते म्हणजे शिवराज पाटील माळेगावकर। माळेगाव ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आजतागयत या शिवराज पाटील यांच्या घरावरील विश्वास निस्वार्थपणे केलेल्या सेवेमुळे कायम आहे। एकीकडे भाजपा वृत्ती ठेवणारी मंडळी मुस्लिम विरोधी असतात अशी भावना ठेवणाऱ्या लोकांना एकमेव मुस्लिम सदस्य निवडून आलेल्या शेख आसमा बेगम अहमद पाशा यांना थेट उपसरपंच बनवून शिवराज पाटील यांनी त्यांना चांगलीच चपराक लगावली। धर्मनिरपेक्षतेचे अस्सल उदाहरण माळेगाव मक्ता येथील ग्रामपंचायतीत पाहायला मिळाले। निवडीच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून बबनराव व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे होते, ज्यांनी आपल्या बोलण्यातून सरपंच शिवराज पाटील यांनी आजतागयत केलेल्या कार्याला उजाळा दिला, ज्यामध्ये ग्रामपंचायत माळेगाव मक्ताला ग्रामपंचायत विकास निधी कधीही कमी पडू देणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले। कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बबन व्यंकटराव पाटील गोजेगावकर, रमेश पाटील हाळीकर, हनुमंतराव मुंडकर, हंडेसर मरखेलकर, प्राध्यापक राम शेरसे माळेगावकर, कुलप्पा मैलारे, रमेश पाटील माळेगावकर इत्यादी उपस्थित होते। मी इर्शाद पटेल ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह। माळेगाव मक्ता येथील ब्रँड नाव जे पाटील स्पष्टपणे शिवराज पाटील या नावाने ओळखले जातो, त्यांची निवड आज सरपंच म्हणून इथे झालेली आहे। सर, सरपंच म्हणून आपण या गावला आणि या गावचा विकास कशा पद्धतीने करणार आहात? नाही, आपण ग्रामपंचायत निवडणूक लढवित असतानाच आम्ही नावच आमच्या पॅनलचं ठेवलं की स्वप्नपूर्ती पॅनल। जे सामान्य गोरगरीब जनता असतील, गावातील जनता असेल, त्यांच्या अडचणी काय, त्यांचे नवतरुणाचे स्वप्न काय, हे त्यांचे मनातले स्वप्न, त्यांचे विचारातले स्वप्न आपण कशा पद्धतीनं विकास करू, त्या पद्धतीनं आमचं पुढचं आमच्या पॅनलच्या नावाप्रमाणेच त्यांची स्वप्नपूर्ती करण्याच्या ध्येयानं आमचा विकास राहील। स्वप्नपूर्ती या नावानेच किंवा आपल्या कामाने या दोन पद्धतीमध्ये स्पष्ट आपल्याला बहुमत या गावातून मिळालं आहे। सर, यापूर्वी गावातल्या समस्या मोठ्या प्रमाणात कोणत्या होत्या? नाही, यापूर्वी समस्या अशी भरपूर आहेत। या ठिकाणी पाण्याची अडचण आहे। या ठिकाणी वेळोवेळी आम्ही पाण्यासाठी या ठिकाणी बोर वगैरे आम्ही मारण्याचं भरपूर प्रयत्न केलं। काही विहिरीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाणी आणण्याचं केलं। या ठिकाणी कमीत कमी शासनाचं बोरच असतो 190-200 फुटापर्यंत, आणि आमच्याकडे 300 ते 350 खडक असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची तेवढी सोय नाही। तरीसुद्धा 200च्या आसपासनं सुद्धा आमच्या प्रत्येक भागामध्ये हातपंपाच्या सानिध्यातून आमच्या प्रत्येक गावातल्या इतर खाजगी त्यांच्या वैयक्तिक बोरातून या ठिकाणी पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे। आणि भविष्यात हा पाणी टंचाई कसं दूर होईल त्या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा शासन स्तरीत चालू आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये 100% या ठिकाणी कायमस्वरूपी नळ योजना होईल, त्याच्यात काय हायगाय होणार नाही। याचे मागे आमच्या गोजेगावकर पाटील साहेबाच्या माध्यमातूनच काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे वगैरे याबद्दल चर्चा झाली। येणाऱ्या काळात पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटून जाईल। गावकऱ्यांनी भरघोस मताने आपल्याला विजयी केलंय, तर गावकऱ्यांना आपण काय आश्वासित कराल? नाही, गावकऱ्यांनी या घरावर जे असलेलं प्रेम आहे, या आमच्या अगोदर आमचे आई आणि वडील असतील कैलासवासी बसवंतरावजी पाटील साहेब असतील,
यांचं या गावासाठी आणि या गावातल्या प्रत्येक समाजाच्या जनतेचं या घरावर आणि त्यांची एक प्रेमाची नाळ जोडलेली होती आणि ते त्याच पद्धतीनं त्यांच्यानंतरसुद्धा माझ्यासोबतसुद्धा तीच नाळ या सामान्य जनता या गावातील प्रत्येक समाजाची, ते कोळी असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, लिंगायत असेल, सर्व जाती धर्मातले सर्व जनतेने या घराशी तेच नाळ कायम ठेवून आणि त्यांनी मला पुढेसुद्धा या गावाची सेवा करण्याची, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याची भरघोस असं मतानं त्यांनी मला ते प्रेम या मतदानाच्या रूपामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने त्याच पद्धतीनं मी सुद्धा ते प्रेमाचं नाळ मी कायम स्मरणात राहील आणि त्याच पद्धतीनं हे नाळ तुटणार नाही, याच दृष्टीनं माझं सुद्धा वाटचाल त्याच दिशेनं राहील. धन्यवाद सर. थँक्यू. लेटेस्ट न्यूज़ के लिए अभी ताज़ा हालात न्यूज़ लाइव को सब्सक्राइब करें.